श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते. सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स. या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स. पत्ता प्लॉट नंबर 92 MIDC तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9423 98 97 81 9423 98 97 83 आणि 8605 58 63 76. आपल्या भारत देशाचे सर्वांचे लाडके यशस्वी अभ्यासू पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या संकल्पनेतनं आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सर्वांचे लाडके देवाभाऊ यशस्वी मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे आमच्या सर्वांचे लाडके आमचे कोकणचे सुपुत्र आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतनं आणि आमच्या जिल्ह्याचे सर्वांचे लाडके पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेब यांच्या प्रेरणेतनं येणाऱ्या सोमवारी भाजपा सावंतवाडी विधानसभातर्फे 10/8/2026 भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी 10 वाजता श्रीदेव उपरलकर देव येथे सकाळी ठीक 10 वाजता या रॅलीची सुरुवात होणार आहे. न भूतो न भविष्य अशा प्रकारची ही आगळीवेगळी आणि चांगली नियोजनबद्ध अशी रॅली होणार असल्याचा विश्वास आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही याचं नियोजन करत आहोत. यात संपूर्ण तिरंगा रॅलीचे जिल्हा संयोजक संदीपजी गावडे साहेब आहेत. ही रॅली श्रीदेव उपरलकर येथून सुरू होऊन जगन्नाथराव भोसले उद्यान येथे समारोप होणार आहे. या कार्यक्रमाचा या रॅलीत हजारोंच्या संख्येने देशप्रेमी नागरिक सहभागी होण्याचा विश्वास आहे आम्हा सर्वांना आहे. तसेच सकाळी 10 वाजता जगन्नाथराव भोसले उद्यान येथे माध्यमिक विद्यालयांसाठी देशभक्तीपर गीतांची समूह गायन स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा फक्त सावंतवाडी तालुक्यातील मर्यादित काही मंडळींचीच असेल. या रॅलीचे आकर्षण म्हणजे ठिकठिकाणी अनेक ठिकाणी सेल्फी विथ तिरंगा सेल्फी पॉईंट अनेक ठिकाणी बनवलेले आहेत. त्याचं नियोजनसुद्धा चालू आहे. या रॅलीत सर्व देशप्रेमी नागरिक, विद्यार्थी, माजी सैनिक, महिला, सामाजिक संस्था यांनी सहभाग घेण्याचं आयोजित केलेलं आहे. या रॅलीची शोभा वाढवण्यासाठी असंख्य संघटनांना आम्ही आवाहन केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नेत्यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. भाजपा सावंतवाडी विधानसभातर्फे आम्ही तसेच विधानसभेतील 5ही मंडल संयोजक त्याचप्रमाणे सर्व भारतीय जनता पार्टीचे एकत्रित कार्यकर्त्यांकडनं या रॅलीचं आयोजन होत आहे. आणि विशेष म्हणजे माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली ही रॅलीचं आयोजन केलेलं आहे. श्रीदेव उपरलकर देवाकडनं हे सुरुवात होईल. गवळी तिठा इथे सर्वप्रथम या माजी सैनिकांना रॅलीच्या समोर ठेवण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यांच्यासोबत विद्यार्थी असतील, त्यांच्या पाठीमागे महिला वर्ग असतील आणि त्याच्यानंतर आमचे सर्व कार्यकर्ते, देशप्रेमी सर्व मंडळी आम्ही एकत्रित आयोजन करत आहोत. संपूर्ण या कार्यक्रमाचं आयोजन नियोजनमध्ये सर्वच आमचे भारतीय जनता पार्टीचे नेत्यांना मी धन्यवाद देतो आहे. आमच्यासोबत आज पत्रकार परिषदेमध्ये आलेल्या सर्व मंडळींना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण आयोजनामध्ये आदरणीय जिल्हा संयोजक संदीपजी गावडे साहेब या पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सांगणार आहेत. त्याच्यानंतर समारोप आमच्या या प्रेसचा आदरणीय उपनगराध्यक्ष सर्वांचे लाडके अनिलजी निरवडेकर सर करतील. त्यामुळे आता 1-2 शब्द आदरणीय संदीपजी गावडे साहेब बोलतील. नमस्कार. आपल्या सर्वांना माहिती आहे 2022 साली भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाली आणि तो जो अमृतकाल होता 75 वर्षानंतर 2022 नंतर प्रत्येक वर्षी हर घर तिरंगा म्हणजे प्रत्येक घरावर प्रत्येक नागरिकाने राष्ट्रीय ध्वज लावावा अशा पद्धतीचा एक उपक्रम
माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण जनतेला आवाहन केलं आणि त्याला संपूर्ण जनतेने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. प्रत्येक वर्षी सर्व नागरिक एक राष्ट्रीय सण म्हणून हा संपूर्णपणे जो आपला महत्त्वपूर्ण असा 15 ऑगस्टचा दिवस असतो तो साजरा करतात. त्याच दृष्टिकोनातून हर घर तिरंगा, त्याचबरोबर तिरंगा यात्रा साधारणतः 10 ते 13 तारखेच्या दरम्यान आम्ही संपूर्ण जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी म्हणून तिरंगा यात्रा या केलेल्या आहेत. त्यातली पहिली तिरंगा यात्रा ही सावंतवाडी विधानसभेतून सन्माननीय आमचे विशालजी परब यांनी जे आमचं सांगितलं की त्या पद्धतीत ते पूर्णपणे सावंतवाडी विधानसभेत सोमवारी 10 तारखेला ही यात्रा सुरू होईल आणि त्याच्यानंतर पुढे कुडाळ आणि कणकवली असा संपूर्णपणे तो प्रवास करेल. त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रम म्हणजे आमच्या संपूर्ण जिल्ह्यात असलेली 14 मंडळं, त्या 14 मंडळांमध्ये 14 प्रत्येक मंडळाचे संयोजक हे संपूर्णपणे आहेत आणि त्यांच्या संपूर्णपणे नेतृत्वाखाली वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतील. जसे की संपूर्ण आपल्याला माहिती आहे की सैनिकांची गावं आपल्याकडे बऱ्यापैकी आहेत, स्वतंत्र सैनिक आहेत. वीरमाता वीरपत्नी यांचा त्यांच्या घरी जाऊन त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करणे अशा पद्धतीचे कार्यक्रम गावागावात जाऊन भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी हे संपूर्णपणे ते कार्यक्रम राबवतील. तसंच त्याचबरोबर आपले जी शहीद स्मारकं आहेत, विजयस्तंभ आहेत, त्यांची साफसफाई करणे, स्वच्छता करणे, पुष्पहार अर्पण करणे अशा पद्धतीचे कार्यक्रम हे 10 ते 13 ऑगस्टपर्यंत 14 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे आयोजित केलेले आहे. 13 ऑगस्टच्या नंतर 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या दरम्यान हर घर तिरंगा हे अभियान हा जो राष्ट्रीय सण आहे तो प्रत्येक नागरिक आपल्या घरावरती राष्ट्रीय ध्वज फडकावून साजरा करणार आहे. त्यामध्ये आमचे सर्व पदाधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, ते स्वतःहून सुरुवात करून आपल्या 13 ऑगस्टला प्रत्येक घरावरती राष्ट्रीय ध्वज फडकवतील आणि अशा पद्धतीने हा जो अमृतकाल आहे हा संपूर्णपणे राष्ट्रीय सण साजरा करून 10 ते 15 ऑगस्टपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वांना एकत्र घेऊन एक वेगळं वातावरण, प्रफुल्लित असं वातावरण तयार होईल. आत्ताच जी रॅली सांगितली ती रॅली सर्व घटकांना एकत्रित घेऊन समावेश करून युवक असतील, शेतकरी वर्ग असेल, महिला वर्ग असतील, सर्वांना एकत्रित घेऊन ही जी रॅली असेल ती श्रीदेव उपरलकराकडून पुढे जाऊन जनरल जगन्नाथ भोसले उद्यानकडे पूर्णपणे समारोप होईल त्याचा. नाही, मी विनंती करतो आमचे सन्माननीय सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष सन्माननीय निरवडेकर सर यांना की त्यांनी या प्रेसचा समारोप करावा. सांगितलं होतं की आम्ही एक मोठा झेंडा Yes. आम्ही इथे लावणार आहे जो सर्वांना आहे तो अद्यापपर्यंत कुठे लागलेला दिसला नाही. आम्ही त्या संदर्भात आता पत्रव्यवहार मागे केलेला होता पण त्यावेळी प्रशासक होते. आता आम्ही परत त्या संदर्भात पत्रव्यवहार करून जागा जी आहे, कारण की ह्यासाठी जागा मिळणं गरजेचं आहे, नगर परिषदेकडे आम्ही त्या संदर्भात पत्रव्यवहार करणार आहोत आणि 100% तो आम्ही करू. जागा न मिळाल्यामुळे नाही, त्याच्यामध्ये मध्ये प्रशासक होते. आता त्याला आम्ही परत एकदा जागेची मागणी करू आणि जागेची मागणी मिळाल्यावर त्यामध्ये 100% करू. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रपती म्हटलं की 10 ते 13 तर आता काही पोस्टर लागले दिसतात राष्ट्रप्रेम संदर्भातले, त्याचा काही या तिरंगा एकाशी काय संबंध आहे का की राष्ट्रप्रेम म्हणून आता तर सावंतवाडी सगळीचकडे राष्ट्रप्रेम आणि सन्मान विद्यार्थ्यांचा पंतप्रधानांचा असा काही पोस्टर आहे? हा जो उपक्रम जो आम्ही आता आपल्यासमोर मांडला त्याची पार्श्वभूमी आपल्यासमोर मी मांडली की 2022 पासून हा उपक्रम ज्यावेळी देशाला 75 वर्ष पूर्ण झाली त्याच्यानंतर हा उपक्रम सातत्याने गेली 4 वर्ष चालू आहे. आणि आपण जो विषय मांडता की त्या संदर्भातले बॅनर्स जे आहेत ती एक जनभावना आहे. विद्यार्थी वर्गाने किंवा जेन झीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या त्यांनी ह्या देशाबरोबर आम्ही माझ्या मते जवानांबरोबर आणि आम्ही शिक्षणाबरोबर आहोत अशा पद्धतीचा तो एक बॅनर मी वाचला. तो एक त्यांनी त्यांचं एक समर्थन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. या रॅलीमध्ये असंख्य संस्था किंवा मंडळं हे सहभागी होणार आणि आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आणि सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हजारोंच्या संख्येमध्ये
न भूतो न भविष्य अशा प्रकारचा आगळावेगळा एक चेहरा आणि एक कार्यक्रम त्या ठिकाणी आपणाला दिसेल. त्यामुळे पुढील सूत्र आम्ही आदरणीय हो आणि हा पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभेमध्ये हा अशा प्रकारचा सर्वपक्षीय सर्व या ठिकाणच्या माजी सैनिक असतील यांच्याकडेच आम्ही हे सगळं सुपूर्द केलेलं आहे. आम्ही सर्वजण नाममात्र असू, परंतु त्याचं नियोजन आयोजन करून या ठिकाणी सर्व सैनिकांना आम्ही त्याची सुरुवात करून देण्यासाठी भाग पडू आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येमध्ये असतील. आणि ह्या रॅलीला सन्माननीय आपले पालकमंत्री हो. नितेशजी राणे साहेब हे सुद्धा स्वतःहून त्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यांच्या संपूर्ण नेतृत्वाखाली ही पूर्ण रॅली आम्ही काढू. आदरणीय साहेब, असं गेल्या वेळी तुम्ही अभियान घोषित केल्यानंतर अनेक मुलांना तिरंगे मिळाले नव्हते बाजारपेठेत, त्यामुळे अनेक मुलांचा हिरमोड झाला. मग तुम्ही काय भाजपकडनं तिरंगे देण्याचं वगैरे काय तुमचं नियोजन आहे? यावेळी हिरमोड होणार नाही याची व्यवस्था केलेली आहे. आता आदरणीय निरवडेकर सर बोलतील, उपनगराध्यक्ष साहेब. आत्ता आपण जिल्ह्याचे संयोजक आणि आमचे नेते विशाल परब यांची संकल्पना आपल्यासमोर ठेवली. ही संकल्पना देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण त्यांच्या नेतृत्वाखाली गेले कित्येक दिवस तमाम सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सगळे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे गेले 8 ते 10 दिवस एकत्र येऊन या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करत आहेत. त्याबद्दल सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं, भारतीय जनता पक्षाचा परिवार यांचा खरोखरच मी उपनगराध्यक्ष म्हणून शतशः ऋणी आहे. कारण प्रदेश अध्यक्ष यांनी जी संकल्पना आमच्यासमोर ठेवलेली आहे ती सक्सेस करण्यासाठी पालकमंत्री साहेब नितेशजी राणे यांचा सततचा पाठपुरावा आणि जिल्ह्याचे संयोजक आणि विशालजी परब यांच्या प्रतिनिधित्वाखाली सावंतवाडी विधानसभेमध्ये ही रॅली सगळ्यात पहिली होते. आणि ही रॅली अखंड राज्यामध्ये एक आदर्श रॅली आपल्यासमोर दिसेल यात कोणतीही शंका नाही. आपण या ठिकाणी आलात, आमचे विचार लोकांपर्यंत प्रॉपरली पोहोचवण्याचा आपण प्रयत्न कराल अशी नक्की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या परिवारातर्फे आशा बाळगतो. आणि ही प्रेस वेळेत संपवली याच्याबद्दल सगळ्या पत्रकारांचा शतशः ऋणी आहे. धन्यवाद.